तालुका फॉर्मॅट असेल, ओपन हाफ असेल, पूर्ण रायगड असेल, महाराष्ट्र ओपन असेल, भारत ओपन असेल, अशा वेगवेगळ्या खेळाडूंना, मोठमोठ्या खेळाडूंना एक चांगला व्यासपीठ, एक मैदान उपलब्ध करून देण्याचं काम आमची तेजस दादा मात्रे सातत्यानं करत असतात. त्यांचा आपण पुन्हा एकदा धन्यवाद मानूया, स्वागत करूया. आणि या स्पर्धेसाठी त्यांची मेहनत, सातत्यानं आपण मेहनत पाहत असतो. या स्पर्धेसाठी 24 इव्हेंट आपल्या संदीपजी पाटील मराठी माणसाचं हक्काचं चॅनल तुम्हाला पाहायला मिळत आहे. अगदी 3,40,000 सबस्क्राईब्स आपण पाहताय, फॉलोवर्स या चॅनलच्या माध्यमातून आपल्या अगदी प्रचलित आणि असं सर्वांच्या पसंतीचं चॅनल पाहायला मिळत आहे. पूर्ण टीम सातत्यानं गेली 10 दिवस मेहनत घेत आहेत. आज पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल आमची प्रवीण पवार सरांना आपण पाहू शकाल. तर दुसऱ्या बाजूला सत्यपांचे काकडे सर असतील. एक दर्जेदार पंच सातत्यानं रायगडामध्ये त्यांना पाहत असतो आपण आणि ते 2 पंच मैदानामध्ये दाखल होत आहेत. त्यानंतर मग स्कोरिंगच्या भूमिकेत कांचनदादा पालकर असतील. हे सुद्धा सातत्यानं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना पाहत असतो. प्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये गणपती बाप्पाच्या प्रतिमेचं पूजन केलं जातंय. तेजसदा मात्रे यांचे शुभ हस्ते आपण पाहत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्येचा विद्यापती, 64 कलांचा अधिपती बाप्पा गणराया आणि त्या गणरायाला बंधूंनी मात्र आजच्या या दिवसाला आपण सुरुवात करतोय. मग ज्या राजमाता जिजाऊंच्या कुशीमधून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं आणि ते स्वप्न मात्र सत्यात उतरवण्याचं काम ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं, तेच काम, तेच कार्य आपल्या लिलेया खांद्यावर पेळले असे महाराज शंभूराजे, अशा महान पुरुषांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा करूया. जाऊया मैदानाच्या दिशेनं. स्पर्धा आपण पाहताय किंजल स्पोर्ट्स आणि आदर्श ट्रॉफी 2025, एक विलोभनीय आणि एक दमदार स्पर्धा. तेजसदा म्हात्रे यांची स्पर्धा. मॅचला सुरुवात दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी येऊ द्या बघा. दोन्ही टीमची 12th मॅन आले, त्यांचं आपण स्वागत करूया. दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा देऊयात. मनीषने सांगितलं की 5 षटकांमध्ये कमीत कमी धावसंख्येपर्यंत पोदी संघाला थांबवण्याचं आम्ही काम करू आणि कदाचित मग टेपबॉलमध्ये मी स्वतः सुद्धा ते षटक हाताळेन. परंतु पाहिलं जाणार आहे पूर्वार्ध कसा असेल आणि या पूर्वार्धाचा खेळ कसा रंगतोय. त्यासाठी पहिला गोलंदाज वापरला जातोय, तो म्हणजे एक मयूर फडके. मॅचला सुरुवात, गेम ऑन. आजच्या दिवसाला आपण करूया शुभारंभ. पहिला बॉल मयूर फडके. नांदगाव संघाला सातत्यानं लीड करताना आपण त्याची गोलंदाजी पाहत असतो आणि तो गोलंदाज आता पहिले षटक घेऊन येते. पॉवर प्ले 1 तुम्हाला पाहायला मिळेल. फिल्डिंगची रचना जर आपण पाहिली, एक लॉंग ऑन मध्ये आहे मनीषला आपण पाहताय. दुसऱ्या बाजूला एक लॉंग ऑफ मध्ये साहिल आहे. बाकी 9 क्षेत्ररक्षक आतमध्ये आपण पाहते. पहिला बॉल, गेम सुरुवात, गेम ऑन. पहिलाच बॉल यावेळेला ऑफ स्टंपवर रिलीज करतोय. सातत्यानं चांगली गोलंदाजी करणं हे मयूर फडकेच्या माध्यमातून आपण पाहिलंय. बऱ्याच वेळेला पॉवर प्लेचं षटक यशस्वीरित्या हाताळणे त्याची कामगिरी आपण पाहिली आहे आणि त्याचा पहिला बॉल आलाय तो म्हणजे डॉट. मनोज आणि सुमित पाटील ही जोडी पाहायला मिळते. यावेळेला पॉइंटच्या दिशेमध्ये खेळतोय. क्षेत्ररक्षक तिथे बॅकअप मिळालाय. तिथे एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. पहिली धाव मात्र स्कोर कार्डवर जोडली जाते आणि या पहिल्या सिंगलनं श्री गणेशा आणि ते अकाउंट ओपन करताना बापदेव क्रिकेट संघ पोदी संघाचा सुमित पाटील आणि मनोजने एक धाव कंप्लीट केली. त्यानंतर आता स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला सुमित पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा आता मयूर फडके. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव पाहायला मिळतोय.
आता मात्र क्षेत्ररक्षकाला थोडस कव्हर आणि त्याच्या मध्ये घेतलाय सीमेरेषे लगत. यावेळेला आपण पाहताय जोरदार अपील, परंतु चेंडू बॅटला स्पर्श करतोय एच आणि त्यानंतरची आणि किक सिंगल. स्ट्राईकवर हर्षल भुजबल आणि नॉन स्ट्राईक एंडला सुयोगला आपण पाहताय. यावेळेला पुन्हा एकदा सिंगल साठी सरसावले. सिंगल रन्स पूर्ण होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला, धावसंख्या पोहोचली आहे 3 अंकावर तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू संपले 4 आणि 3 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहताय पॉवर प्ले 1 इथे हाताळत असताना मयूर फडकेला आपण पाहू शकाल. यष्टांच्या मागे मनीष फडकेला आपण पाहताय. पुढचा बॉल अनुभवाचा खूप सारा वापर, बराच वर्षाचा अनुभव, मग वेगाच्या बरोबर टप्पा, लाईन त्या साऱ्या गोष्टी मयूरकडे सातत्याने आपण पाहिलेत. आणि तीच गोलंदाजी आता करतोय खेळपट्टीवर. एखादा चेंडू फास्ट, एखादा चेंडू स्लोवर, एखादा चेंडू डीप मध्ये ठेवणं, एखाद्या चेंडूला पुढ्यामध्ये टाकणं, टर्न करणं, या गोष्टी तो करत असतो. आणि हा चेंडू सुद्धा आलाय इथून मात्र डॉट. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्कवर मयूर फडके. मयूर यांचा हा चेंडू सरळ खेळतोय, परंतु इथून मात्र आपण पाहताय डीप मध्ये होते क्षेत्ररक्षक मनीष खुटले योग्य जज करतायत. झेल मात्र डीपला जातोय आणि इथून मात्र पहिला धक्का लागेल. तो बॅट्समन आउट होत असताना सुयोग पाटील हा फलंदाज बाद. पोदी संघाला लागतोय धक्का पहिला. धावसंख्या असताना टीमची 3 अंकावर. षटक क्रमांक पहिलं संपला. 3 धावेचा आपण पाहिलं मयूर यांचा. गोलंदाज येतो क्रमांक 2 मनीष फडके. मनीष यांचा पहिलाच बॉल. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला आणि बॅट्समन आपण पाहिले स्ट्राईकवर आहे ते म्हणजे आकाश यांना आपण पाहू शकाल. थोडेसे बीट झाले पहिलाच बॉल खेळत असताना. हर्षलला आपण पाहतो, हर्षल भुजबल. हर्षल यांच्यासाठी पुढचा बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट खेळताना तुम्ही त्यांना पाहू शकाल. चांगली गोलंदाजी सातत्यानं करतोय मनीष. हा सुद्धा एक गोलंदाज चांगला खेळाडू आहे. आणि रबर बॉल पासून आपण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा मनीषाचा बोलबाला चांगला राहिलाय. आणि आजही मग स्वतःच्या जबाबदारीवर गोलंदाजी हाताळतोय आणि चांगले षटक हाताळण्यासाठी तो सज्ज आहे. 2 चेंडू चांगले टाकले डॉट. येणारा पुढचा बॉल कसा असेल आणि त्याच्यासमोर हर्षल भुजबल. यावेळेला स्लोवर 1 थोडंसं व्हेरिएशन केलंय. अलॉंग द कार्पेट खेळतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक साहिलला तुम्ही पाहू शकाल. सिंगल रन्स इथून पूर्ण झाली, पोदी टीमला मिळाली आणि या सिंगलनं धावसंख्या आता तब्बल पोहोचली ती 4 अंकावर. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 3 क्षेत्ररक्षक आता तुम्हाला 30 यार्डच्या बाहेर पाहायला मिळतात. पॉवर प्ले 2 सुरू आहे. या वेळेला स्लोवर 1 व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. चेंज ऑफ द पेस. त्याच्यावर फसले जातात बॅट्समन. एज लागली, मयूरने टिपलाय झेल आणि इथून मात्र संपलाय. बॅट्समन क्रमांक 2 पोदी संघाचा बॅक टू द डगआउट.
न्यू बॅट्समन मैदानामध्ये चौथ्या क्रमांकावर दाखल होतोय तो म्हणजे हिरामन नाईकला आपण पाहताय. हिरामन नाईकचा सुद्धा खेळ आपण बऱ्याच वेळेला पाहिलाय. चांगला खेळ तो सातत्यानं करत राहिलाय. परंतु आज मात्र आता पोदी संघाला गरज आहे धावांची आणि त्या धावांच्या आवश्यकतेनुसार कसा खेळ करेल हिरामन हे सुद्धा पाहिलं जात आहे. संधी मिळाली आहे. संधीचं सोडणं कुठपर्यंत आपल्या टीमसाठी करेल. स्वतःच्या खात्यामध्ये किती धावा. या वेळेला आणखी एक संधी. एज लागली जोरदार. आवाज इथपर्यंत आला. मयूरनं थोडीशी चुकी केली होती. बॅकअप दिला निशाननं. झेल मात्र इथून टिपलाय. आणखी एक धक्का लागलाय तो म्हणजे बापदेव पोदी संघाला. बॅट्समन आल्या पावली माघारी परतायत. हिरामन नाईक बॅट्समन क्रमांक 3 मैदान सोडतायत. सुमित न्यू बॅट्समन येतोय. टॅप करतोय. एक सिंगल इथून मात्र पूर्ण करतोय. सिंगलनं 2 षटकं संपली. यशस्वी षटकाची सांगता पाहायला मिळाली मनीष फडकेच्या माध्यमातून सुद्धा. आणि धावसंख्या आहे ती 2 षटकं संपली आणि 5 धावसंख्या. 3 गडी गमावले ते बापदेव पोदी संघानं. थोडीशी नाजूक परिस्थिती सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळत आहे. संत सुरुवात हलवार पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळालं. मोठे फटके आले नाहीयेत आणि त्यानंतर मात्र धावसंख्या जमली ती 3 गडी गमावले आणि 5 धावसंख्या. बहुचर्चित राहणारी स्पर्धा आपण पाहत आहे. किंजल स्पोर्ट्स आणि आदर्श ट्रॉफी. दरवर्षी ही स्पर्धा आपण याच मैदानावर सातत्याने आपण पाहत असतो आणि या स्पर्धेचा एक नावलौकिक स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. कारण जरी आपण म्हणतो ना की क्रमांक खूप सारे आहेत परंतु या क्रमांकाच्या मागे तेवढे संघ जमवणं ती एक सुद्धा एक खूप मोठी कामगिरी आहे. आणि तेजस मात्र एक मास्टर माइंड म्हणून त्यांना ओळख आहे. एक मास्टर माइंड कॅप्टन कूल. त्यानंतर मग आपल्या संघाचं सुद्धा नाव त्यांनी 7 समुद्रा पलीकडे महाराष्ट्रामध्ये रायगडच्या बरोबर अगदी नेऊन ठेवलाय. बामण डोंगरी संघ हा अव्वल संघ सध्याच्या घडीला आपण पाहताय आणि असे त्याचे कॅप्टन म्हणून ज्यांची ओळख आहे ते तेजसदा माद्रे. त्यांची स्पर्धा आपण 10व्या दिवसामध्ये एन्जॉय करतोय. बॉलिंग मार्कवर सज्ज होते गोलंदाज मयूर फडके. षटक क्रमांक 3 वैयक्तिक 2 सांघिक 3 षटक घेऊन आलाय. तो बॉलिंग मार्कवर मयूर फडकेला आपण पाहताय आणि त्याच्या समोर आहे तो बॅट्समन आपण पाहताय ज्याने एक सिंगल रन मिळवली होती तो सुमित पाटील. सुमित यांच्यासाठी हा चेंडू फटका इथून मात्र आपण पाहताय फसला होता परंतु क्षेत्ररक्षक नाहीये तिथेच ते फ्लॅटिंग पाहायला मिळालं. एक सिंगल वेगानं कंप्लीट झाली आणि या सिंगलने इथून मात्र धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजे 6 अंकावर. कांचनदादा पालकर यांना आपण पाहू शकाल. उत्कृष्ट स्कोरर रायगडामधील एक टेनिस क्रिकेटच्या पटलावरचे एक उत्कृष्ट गुणलेखिका म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सातत्याने ही स्पर्धा ते कव्हरेज करत असतायत आणि आज सुद्धा आपण त्यांना 10व्या दिवसामध्ये पाहतोय. त्यांचं आपण स्वागत करूया. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर येतोय मयूर फडके. या वेळेला असं वाटलं होतं की ज्या वेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला स्वीट साऊंड आवाज आला चेंडू बाहेर जाईल परंतु थोडासा आतमध्ये आला बघा चेंडू. फटका फसला आणि त्यानंतर हर्षल भुजबल या वेळेला हे फलंदाज बाद होत असताना बॅट्समन क्रमांक 4 इथून परतीच्या मार्गावर आणखी एक झटका लागलाय तो बापदेव पोदी संघाला. चला पुढच्या सामन्यासाठी सज्ज व्हायचंय बघा. शिवन्य 11 आदई आणि स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस आणि आदई असे 2 संघ पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहेत. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. टीमची धावसंख्या आहे सध्याच्या घडीला 6 या अंकावर.
4 गडी गमावलेत. एक नाजूक परिस्थिती. या वेळेला जरी नाजूक परिस्थिती असली तरी उशिरानं आल्यानंतर आम्ही धावा जमवू शकतो हे सांगत असताना सकाळच्या सत्रामधील 10व्या दिवसामधील येणारा किंजल स्पोर्ट्स आणि आदर्श ट्रॉफीचा हा दमदार षटकार. 6 धावसंख्या आली आणि या 6 धावसंख्या पुढे आली तब्बल 12 या अंकावर. मुख्य मंच त्या मंचाच्या बाजूने येणारा हा षटकार पाहायला मिळाला. मयूर फडकेवर आक्रमण या चेंडूवर पाहायला मिळालं आणि टीमची धावसंख्या पुढे गेली ती म्हणजे 12 या अंकावर. नांदगाव संघ सुद्धा एक तगडा संघ आणि त्या संघासमोर मी म्हणे 5 षटकामध्ये 45-50 धावा येणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या धावा जर आल्या तर मॅच मध्ये अगदी रंगत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मयूर फडके काय रणनीती असेल पुढच्या चेंडूवर सज्ज होतोय. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळतोय. गॅप आहे, भली मोठी गॅप पाहायला मिळाली. चेंडू सरळ निघालाय अलॉंग द कार्पेट वेगानं सीमा पार मिळेल. षटकारानंतर येणारा बापदेव पोदी संघासाठी चौकार. 4 धावा आल्या. 4च्या बरोबरीने धावसंख्या आता पुढे सरकली. धावसंख्या आता टोटल 16 या अंकावर तुम्हाला पाहायला मिळेल. 16 ऑन अ बोर्ड तुम्ही पाहताय. 16 रन स्कोर कार्डवर आता धावसंख्या वेगानं पुढे सरकतीये. मयूरवर आता मात्र हल्ला येतोय, हल्ला केला जातोय. एक षटकार एक चौकार. थोडस बॅट्समन आता चांगला खेळ करतो. यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल होता, ब्लॉक हॉल मध्ये पिच केलं होतं. लोअर फुल टॉस फंबल झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं बघा. कारण बॅट्समननं ओळखलं क्षेत्ररक्षक थोडा चाच पडतोय आणि त्यानंतर मग त्यानं जिथे सिंगल होती तिथे लगेच आपण पाहिलं तर वेगानं दुसरी धाव कंप्लीट केली आणि या 2 धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 18 या अंकावर. 18 ऑन अ बोर्ड. यावेळेला फटका फसतोय क्षेत्ररक्षक आहे निशांतला आपण पाहताय. झेल मात्र मिस केलाय बघा. साधा सोपा झेल, परंतु त्यानंतर आपण पाहिलं असेल झेल मिस केलाय परंतु रनआउटची विकेट जात असताना आपण पाहिलं असेल तो म्हणजे टीम पोदी संघाचा आणखी एक फलंदाज बाद होतोय. जो फलंदाज चांगला खेळ करत होता त्याला मात्र परतवलंय आणि इथून मात्र बॅट्समन आउट होतोय. गोलंदाज येतोय सुजल खुटले. हा गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर. न्यू गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय आमची पाहताय विजयदादा भुजबळ यांचं इथे शुभागमन होते. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसन ग्रहण करायचं आहे. आपला आदर्श ट्रॉफी आणि किंजल ट्रॉफी मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. षटक क्रमांक 4 टेप बॉल आपण पाहताय. ISPL फॉर्मॅट त्यामधील एक षटक नाविन्य काहीतरी नवीन सातत्यानं आपण पाहत असतो. आणि यंदा सुद्धा या स्पर्धेमध्ये एक टेप बॉलचं षटक आपण पाहताय आणि ते घेऊन आलाय सुजल. कारण मनीषने मगाशी सांगितलं होतं सुजल किंवा मी ते षटक हाताळे परंतु पहिलाच बॉल टेप बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवर मात्र आलाय सर बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये येणारा हा चौकार. फटका अप्रतिम होता. त्याच्यावर अडवणं सुद्धा तितकंच मी म्हणेन शक्य होतं परंतु फिल्डरसाठी ते कठीण झालं आणि त्यानंतर वेगाने चेंडू निघालाय सीमापार येणार हा चौकार. टीमची धावसंख्या 4 ने पुढे सरसावली. धावसंख्या आता टोटल 23.
चौकारण धावसंख्या 23 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 23 धावा लागतायत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. सुजलला तयार. सुजल यांचा हा बॉल क्षेत्ररक्षक आहे. आता चुकी होणार नाहीये. साईनाथला आपण पाहताय. साईनाथला टिपलाय झेल आणि चौकार नंतर बॅट्समन क्रमांक बाद होतोय तो म्हणजे इथे बापदेव पोदी संघाचा सुमित बाद झालाय. न्यू बॅट्समन विनय पवार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पडझड सुरू आहे. धावा येतात आणि त्यानंतर ही पडझड पाहायला मिळते. विकेट जात आहेत. थोडंसं दडपण प्रेशर सुद्धा पाहायला मिळेल आणि त्या प्रेशर मध्ये खेळत असताना बापदेव पोदी संघ तब्बल 5 षटकांमध्ये किती धावसंख्या जमवणार आहे या मॅच मध्ये सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं बनलं जात आहे. परंतु सज्ज होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सुजल. सफलता मिळाल्यानंतर आता पुढचा चेंडू कसा असेल आणि नवीन बॅट्समन जो आला विनय पवार हा त्याला कसा फेस करतोय हे सुद्धा आपण पाहूया. अया निवास स्पोर्ट्स नांदगाव संघ आपण पाहत आहे. एक दर्जेदार संघ रायगडामधील एक चांगला संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जात आहे आणि सातत्यानं चांगला खेळ सुद्धा त्यांचा राहिला. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि टेप बॉल षटक हाताळण्यासाठी सुजलला प्राचारण केलंय आणि अप्रतिम आता चेंडू मात्र हाताळतोय. जरी चौकार आला त्यानंतर आपण पाहिलं तर पुढचे चेंडू चांगल्या पद्धतीनं फेकले. विकेट सुद्धा आली. त्यानंतर येणारा डॉट बॉल पाहायला मिळाला आणि धावसंख्या आहे ती म्हणजे 23 धावसंख्या. यावेळेला हलक्या हाताने सन्मान देतोय. पॉइंट मध्ये ढकलण्याचं काम करतोय. एक सिंगल विनयच्या माध्यमातून पोदी टीमसाठी पाहायला मिळाली आणि या सिंगलनं आता धावसंख्या स्कोर कार्डवर 24 धावा. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अर्धा संघ आपण पाहिला तर निम्मा संघ गारेज झाला. त्यानंतर षटक क्रमांक 4 सुरू आहे टेपबॉलचं आणि त्यासाठी मग पुन्हा एकदा सुजल तयार होतोय. थोडस रनअप मध्ये प्रॉब्लेम पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार होतील पंचांच्या डाव्या बाजूनं. न्यू पेनवेल एंड कडून बॉलिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी प्रसिद्ध असं मैदान तुम्ही पाहताय. यावेळेला शरीराचा वेध घेतोय. बॅट जोरानं फिरवली होती प्रचंड वेगानं परंतु लेग बायची मिळाली एक सिंगल आणि या सिंगलनं मात्र धावसंख्या आता 25 धावसंख्या 25 धावसंख्या पाहायला मिळेल. चेंडू संपलेत 5. या षटकामधील अंतिम बॉल बाकी असेल. अंतिम बॉलवर किती धावा येत आहेत विनय पवारच्या बॅट मधून टीम पोदी टीम साठी हे सुद्धा आपण पाहू शकाल. धावा येणं महत्वाचं परंतु चेंडू बराच उंच उडाला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत. योग्य कॅरी केलाय. आय विल टेक झेल टिपतायत आणि इथून मात्र विनय पवार बाद होत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्नाला यश मात्र आलं नाही. यश मिळाले गोलंदाजाला. आणखी एक धक्का लागलाय. 7वा गडी बाद होतोय तो बापदेव पोदी संघाचा. बॅट्समन आउट. चार षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 6.25च्या सरासरीनं 25 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे बॉल आता पाहिले तर शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. स्लॉगरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फलंदाजांकडे एक धावा जमवण्यासाठी प्रयत्न असतो आणि तो प्रयत्न आता केला जाईल का या मॅच मध्ये हे सुद्धा पाहिलं जाईल. परंतु बॉलिंग मार्कवर येतोय मनीष खुटलेला आपण पाहत आहे. एक चांगला खेळाडू ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे आणि तो मनीष खुटले आता सज्ज होतोय षटक क्रमांक 5 घेऊन आणि त्याच्या समोर आहे आदित्य सालवी. यावेळेला स्विचचा फटका अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ बॅकवर्ड पॉइंटला फटका एक्झिक्यूट केलाय. बॅट मधील ताकद दाखवली. आपल्यामधील गुणवत्ता इथे सिद्ध केली आणि संपादन करतोय 4 धावा. चौकार मात्र इथे पूर्ण केला आणि या चौकाराने धावसंख्या आता पुढे सरकली. धावसंख्या आता तब्बल ती म्हणजे 29 अंकावर 29 रन्स पाहायला मिळतील.
40-45 पर्यंत पोहोचला तर एक चांगली मॅच नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल नांदगाव आणि पोदी. परंतु मनीष यांचा पहिलाच बॉल आलाय 4 धावा. येणारे 5 बॉल कसे असतील नांदगाव टीम साठी आणि पोदी संघासाठी हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल मनीष घेऊन सज्ज होतोय. आदित्य यांच्यासाठी अक्रॉस द लाईन जागा बनवली, रूम शोधतायत, क्षेत्र निवडलं मागील आणि इथून मात्र शॉर्ट फाईन लेग मधून डीप फाईन लेगला चेंडू फरार केला जातोय. येणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार. दुसरा चौकार येतोय. या षटकामधील टीमची धावसंख्या आता तब्बल पुढे जातीये. धावसंख्या धावपलकावर आता पाहायला मिळेल तुम्हाला ती म्हणजे 33 धावसंख्या. आता मात्र धावसंख्येचा उच्चांक पुढे सरकतोय, धावसंख्या वेगानं वाढतीये. परंतु 4 बॉल आता निर्णायक असणार आहेत या मॅच मध्ये धावा जमवण्यासाठी पोदी संघाला. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर फटका होत नाही बघा. कारण प्रत्येक चेंडूवर अशा पद्धतीने खेळ करणं कधी कधी धोकेदायक सुद्धा होत असतो, जीवघेणा होत असतो. या वेळेला तसं काही घडलं नाही, परंतु डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिरावलेली 33 धावसंख्या. चेंडू क्रमांक संपले 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 33 धावा लागतायत. येणाऱ्या 3 बॉल मध्ये कुठपर्यंत धावसंख्या जोडली जातीये या मॅच मध्ये. पहिल्या सामन्यामध्ये दिवस क्रमांक 10 आणि त्यामधील पहिला सामना आया निवास स्पोर्ट्स नांदगाव आणि बापदेव पोदी अशी मॅच आपण पाहत आहे. या वेळेला अक्रॉस द लाईन उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. थोडस मनीषनं टास बदलला गोलंदाजीचा. चेंडूचा आपण डिलेव्हर करण्याचा खेळपट्टीवर थोडस डीप मध्ये ठेवला आणि त्याच्यावर बीट केलं बॅट्समनला. इथून मात्र आणखी एक डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 33 या अंकावर. या वेळेला समोरच्या दिशेला खेळतोय क्षेत्ररक्षक आहे आदित्य. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतं. ब्लॅक स्क्रीनच्या समोर आपण पाहू शकाल एका हाताने चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा इथून मिळाल्या आणि या 2 धावसंख्या आता 35 धावसंख्या. शेवटचा अंतिम बॉल आहे इनिंग मधील. षटकार आला तर 41, चौकार आला तर 39. परंतु पाहूया या चेंडूवर किती धावा मिळत आहेत. वेगाने चेंडू साईनाथ कडे सरसावतोय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. फेकी थोडीशी खराब. बॅकअप मात्र होत नाहीये आणि त्याचा फायदा मात्र उचललाय तो म्हणजे पोदी संघाच्या या 2 बॅट्समननं 2 धावेनं. आणि या 2च्या बरोबरीनं धावसंख्या पुढे गेली ती म्हणजे 37 या अंकावर. 37 धावसंख्या 37 जमली. 38चं टार्गेट आता मात्र या मॅच मध्ये ठेवलंय. येणारी 5 षटक 30 बॉल आणि टार्गेट असेल ते म्हणजे 38 या धावसंख्येचं. चला टॉस साठी संपर्क साधायचा आहे. शिवन्य 11 आदई आणि स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस आणि आदई दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती असेल. आमची तेजस दादा मात्र यांनी सुद्धा सांगितले की टॉस साठी आपण लगेच संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय आणि त्यासाठी टॉस साठी दोन्ही टीम आदई आणि नितलस आपण टॉस साठी लगेच या. पहिली इनिंग समाप्त झाली. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना टीम आपण बापदेव पोदी संघाला आपण पाहिलं. तब्बल धावसंख्या जमवली ती म्हणजे 37 धावसंख्या आणि टार्गेट ठेवलं या मॅच मध्ये नांदगाव टीम समोर 38 धावसंख्येचा. 38 धावा जमताय. चेस होत आहे. पोदी संघ सुद्धा चांगली गोलंदाजी करून या मॅच मध्ये पकड निर्माण करेल का हे नक्कीच तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळणार आहे. आपण कुठेही जाऊ नका. आपण पाहत राही स्पर्धा आपण पाहते किंजल स्पोर्ट्स आणि आदर्श ट्रॉफी 2025चं हे शानदार पर्व.
24 लाईव्ह इव्हेंट या स्क्रीनवर तुम्ही स्पर्धेचा पूर्ण लेखाजोखा पाहू शकाल. सर्व ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला सहकार्य केले ते सर्वांचं आपण स्वागत करूया. एक चांगली स्पर्धा सलग मला वाटतं 14 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. 14व्या दिवशी 14 तारखेला स्पर्धेचा अंतिम दिवस पाहायला मिळेल. 1 तारखेला सुरू झालेली स्पर्धा आज 10वा दिवस. सातत्य महत्वाचं आहे. आयुष्यात जगताना असू द्या किंवा मग क्षेत्र कोणते असू द्या, त्यामध्ये तुमचं सातत्य जर राहिलं ना, सातत्य टिकून जर ठेवलं, तुम्हाला त्यामध्ये यश नक्कीच मिळणार. आणि हे सातत्य ठेवलंय तेजसदादा म्हात्रे यांनी. आणि त्या अनुषंगानं मी म्हणेन की आज त्यांना सक्सेस यश जे मिळतं ना, त्याच्या मागे खूप मेहनत आहे, खूप प्रयत्नांती पराकाष्ठा केली आहे त्याने, त्याच्यामुळे यश त्यांना मिळत आहे. आज रायगडामधील कुठेही जर आपण पाहिलं स्पर्धा आहे, त्या स्पर्धेमध्ये जर संघ कमी असेल, त्यांना एक फोन केला तर तिथे संघ उपलब्ध होतो. याच त्यांची ओळख आहे. आणि अशा वेळेला एक त्यांची स्पर्धा आपण दरवर्षी पाहत असतो, ती म्हणजे किंजल स्पोर्ट्स आणि आदर्श ट्रॉफी. एक दिमागदार पद्धतीचं हे आयोजन आपण पाहत आहे. स्वतःच्या नावाबरोबर बामण डोंगरी संघाला सुद्धा त्यांनी एक उंच शिखरावर नेऊन ठेवलंय. एक नवीन खेळाडूंना आपण त्यांच्या टीम मध्ये आर्यन नाईक हा सुद्धा आपण पाहिलं तर ISPL मध्ये आता सोल्ड आउट म्हणून आपण त्याला पाहत आहे. आणि नवीन खेळाडूंना घडवण्याचं काम सुद्धा, त्यांना संधी देण्याचं काम आज ते करतायत. म्हणजे एक चांगला व्यासपीठ रायगड मधील या टेनिस क्रिकेट मधील खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलाय. मग ओपन फॉर्मॅट असेल, तालुका हाफ असेल, अशा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा विभागाच्या स्पर्धा असतील, या स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो. रायगड टेनिस क्रिकेट मधील आज जेवढ्या खेळाडूंनी फॉर्म भरले होते ISPL मध्ये, त्यामधील तब्बल मी म्हणेन 99% सर्वजण सोल्ड झालेत. हे सुद्धा पाहायला मिळते. एक आपल्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. कारण आज जर आपल्या रायगडामध्ये खेळाडू जर तिथे खेळत असतील तर आपल्याला तो अभिमान वाटला पाहिजे. आपल्या जवळचा खेळाडू तिथे पोहोचतोय, त्यासाठी आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेनं. मॅचला सुरुवात. टार्गेट आहे 38 धावसंख्येचं. सलामीला आलाय मनीष कुटले आणि त्याच्या जोडीला मनीष फडके. तर बॉलिंग मार्कवर येतोय हिरामन नाईक. पहिला गोलंदाज पॉवर प्ले 1 पंचांच्या डाव्या बाजूनं. पहिलाच बॉल स्ट्रेट फॉरवर्ड सरळ बॅटने खेळतोय. ग्लास स्क्रीनवर आदळलाय आणि पहिल्याच बॉलवर इथून इरादे स्पष्ट करत असताना संघाचं आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय 4 अंकानं. पहिल्याच चेंडूवर चौकारीतून पूर्ण करतोय आणि या 4 धावेनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय मनीष कुटले. एक आक्रमक धारण करणारा खेळाडू, छोटा पाक बडा धमाका. रबर बॉल स्पर्धेमध्ये सुद्धा याच मैदानावर चांगला खेळ त्याचा राहिला होता. 50 धावा त्यानं मारल्या होत्या. गेल्या वर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगला खेळ या टीमचा राहिला होता, परंतु आता मात्र चांगला बॉल आपण पाहताय. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करताय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता 2 चेंडू संपले आणि टीमची धावसंख्या आहे ती म्हणजे 4 अंकावर. चार बॉल तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी सिक्सर बॉल तुम्ही पाहताय. वापरला जाते यावेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सुयोग आहे. जर्सी क्रमांक 10 तुम्हाला पाहायला मिळेल. मंचाच्या समोर फील्ड करतोय. एक सिंगल मिळेल मनीष आणि टीम नांदगावला. टीमची धावसंख्या 5. मोठमोठे दिग्गज समालोचक या स्पर्धेमध्ये गेले 10 दिवस आपण पाहताय. मग कालच्या दिवसामध्ये काका म्हात्रेंना आपण पाहिलं. अलिबाग मधून बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर, वय वर्ष वाढत चाललाय, तरीही जर आपण पाहिलं ना काका म्हात्रेंचं काय समालोचन अप्रतिम. नवीन समालोचकांना एक आदर्श ठेवतायत ते काका म्हात्रे. त्यावेळेला आपण पाहताय अगदी समोरच्या दिशेला पुन्हा एकदा मनीष खेळतोय. माहितीये मनीषला आणि मनीष फडकेला सुद्धा की सिंगल डबलनं सुद्धा 38 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतोय. स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं आणि तेच प्रयत्न करतायत. आणखी एक सिंगल मिळाली. टीमची धावसंख्या 6. दोन्ही आक्रमक खेळाडू आहेत. सातत्यानं टीमला लीड करताना आपण पाहिले आहेत. मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सुद्धा आपण संघाला पाहत असतो. परंतु आता मात्र चांगला बॉल हिरामन नाईक यांचा बॉल पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा टास बदलला, थोडासा टर्न झाला आणि मनीष कुठले बीट झाला तिथे आणि त्यानंतरचा येणारा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळाली.
टीम पोदी संघासाठी आणि येणारा हा डॉट बॉल. आणखी एक चांगला बॉल होता. यष्टी रक्षकाने केली आहे चुकी. इथून चुकीला नसेल माफी. मिळतील धावसंख्या नशिबाचा चौकार आलाय टीम नांदगावसाठी. धावा कशा येऊ देत परंतु त्या धावा आल्यात आणि धावा जोडल्या नांदगावच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 षटकाचा खेळ संपलाय आणि 38चं टार्गेट जमवत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 या अंकावर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहताय नांदगाव संघाने जमवली 10 धावसंख्या. त्यामध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. एक समोरच्या दिशेला, एक आता लॉंग स्टॉपला मागे चौकार आपण पाहिलं. यष्टी रक्षकाने थोडीशी चुकी केली. न्यू गोलंदाज येतो बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 घेऊन. आदित्य साळवेला आपण पाहताय. चला नितलस टीमचे कर्णधार आणि आदई टीमचे कर्णधार, चला दोन्ही टीमचे कर्णधाराला विनंती आहे. टॉससाठी आपण संपर्क साधा लगेच, कारण इनिंग दुसरी सुरू झाली आहे आणि टॉस होणं अनिवार्य आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यावर सिंगल इथून प्राप्त करतोय मनीष फडके. एक सिंगल न धावसंख्या 11 तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य. मनीष यांच्यासाठी आपण पाहत्या. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येईल परंतु अभ्याक्याच्या बाहेर मंचाच्या दिशेने येणारा हा मात्र मनीष कुटलेचा चौकार. 4 धावा आल्या आणि या 4 न धावसंख्या आता 15 या अंकावर. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे क्रीज मध्ये आपण पाहताय. त्यानंतर ती गुडघा टिकून मारलेला फटका आणि त्याच्यावर मात्र 4 धावा. खूप चांगली क्लिअरिटी 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहताय. अचूक माहिती यावेळेला समोरच्या दिशेला आपण पाहताय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर तितक्याच ताकदीने खेळतायत. चेंडूला हिरामन फील्ड करतायत आणि तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल चौकार, त्यानंतर सिंगल. अशा पद्धतीचं रोटेशन या मॅच मध्ये सुरू आहे, आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं क्रिकेट नांदगाव टीमच्या माध्यमातून. यावेळेला फुल टॉस बॉल. चेंडू डीप मध्ये मिड विकेटला आपण पाहू शकाल. एक सिंगल मिळेल आणि या सिंगलनं आता धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल ती तुम्हाला 17 धावसंख्या. 17 रन्स पाहायला मिळतील. आपल्या लेखणीमधून स्कोरिंग करत असताना गुणलेखक आमची कांचनदा पालकर यांना आपण पाहू शकाल. वेगवेगळे रंग भरले जात आहेत वेगवेगळ्या पेननं, परंतु फटका काय अप्रतिम सजवलाय बघा. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळलाय. आपल्या मनगडातील ताकद इथे दाखवतोय आणि बॅट्समन होते यावेळेला मनीष कुटले आणि त्यांचा हा तडाखा षटकार. 6 धावसंख्या तब्बल आता पुढे सरसावली. धावसंख्या जोडली ती म्हणजे 23 या अंकावर. 23 धावसंख्या. इरादे स्पष्ट करतोय, आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करतोय. परंतु ती गुणवत्ता सिद्ध करत असताना पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र फसलाय. फटका मनीष यांचा उंच उडालेला झेल टिपलाय. सुमितनं धक्का लागलाय पहिला. तो अयान युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाला मनीष कुटले हा खेळाडू बाद होतोय.
शिवदासजी वाघमारे सरांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. रायगडामधील एक दर्जेदार पंच म्हणून त्यांची ओळख आहे, सातत्यानं आपण त्यांना पाहत असतो, त्यांचं आपण स्वागत करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज पुन्हा एकदा हिरामन नाईक, ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं. त्याला पुन्हा एकदा प्राचारण केलंय. पहिला बॉल आपण पाहताय षटक क्रमांक 3 मधील मनीष फडके टॅप करतोय. आदित्य चेंडूला फील्ड करताय, तत्पूर्वी आणखी एक सिंगल मिळेल आणि या सिंगलनं आता धावसंख्या ती म्हणजे 24 या अंकावर. अद्याप 14ची गरज आहे. बॉल जर आपण पाहिले तर 17 बॉल आणि 14ची गरज आहे. 17-14चं समीकरण इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतं या मॅच मध्ये. थोडंसं मी म्हणेन पोदी संघाला विकेट्स काढणं आणि डॉट बॉल काढणं या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी अनिवार्य असेल. जी पडझड सुरू झाली होती पोदी टीमची, तशी गोलंदाजी सुद्धा करावी लागेल. काय चेंडू होता बघा, अप्रतिम डिलेव्हरी. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. जोरदार अपील करतायत बघा यष्ट्यांच्या मागे, कारण इतका बाउन्स झाला चेंडू. त्यानंतर मग कदाचित बॅटकट एज अशा पद्धतीचं अपील असावं असं किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. रिॲक्शन पाहायला मिळाली, परंतु अप्रतिम डिलेव्हरी. थोडासा बाउन्स दिला, त्यानंतर त्याच्यावर फसला तो म्हणजे चेतन खुटले आणि डॉट बॉलची सांगता हिरामनच्या माध्यमातून. हा चेंडू आपण पाहताय अलॉंग द कार्पेट. सिंगल मिळेल आदित्य आहे. एक सिंगलनं धावसंख्या आता 25 अंकावर. 13चा आता इक्वेशन राहिले, 15 मध्ये 13. मॅच मध्ये 15 बॉल आणि 13. चला आदही टीमचा कर्णधार आणि नितलस टीमचे कर्णधार. या वेळेला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहताय. स्विच इट करायचा होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, परंतु पंच सांगत आहेत प्रवीण पवार सरांचा इशारा आलाय लेग बायची धाव. एकदा वाली 1च्या बरोबरीने धावसंख्या आता टोटल पुढे सरसावली. धावसंख्या 26 अंकावर. 26-24 ला इव्हेंटची पूर्ण टीम खूप सारी मेहनत घेते. गेल्या 10 दिवसामध्ये चांगली मेहनत त्यांची पाहायला मिळतीये. प्रॉपर माहिती स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. अचूक सर्व गोष्टी दाखवल्या जात आहेत. ही खासियत आहे या 24 ला इव्हेंटची. संदेश पाटील यांनी आज आपण पाहिले तर खूप तरुण आहे, त्या तरुणांना एक संधी उपलब्ध करून दिली आहे आणि त्यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीची ही संकल्पना बनवली. यावेळेला आपण पाहताय एक सिंगल पुन्हा दुसरीचा प्रयत्न. धोका होऊ शकेल का, परंतु वेगानं पूर्ण झाल्या त्या 2 धावा आणि या 2च्या बरोबरीनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 28 या अंकावर. 10ची आता गरज आहे. 28 धावा जोडल्या जात आहेत. चला टॉस साठी यायचं बघा. आदही टीमचे कर्णधार आणि या नितलस टीमचे कर्णधार. चला दोन्ही टीमच्या कर्णधार बघा आलेत. त्याबरोबर आमचे स्वतः आयोजक आहेत आमचे तेजसदा माधरे. टॉस करतील. विजयदादा भुजबळ यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला टॉसवर आपण पाहताय स्वर्गीय जुईलीताई असं नाव लिहिलंय आणि दुसऱ्या बाजूला आदर्श आणि किंजल स्पोर्ट्स असं नाव असेल. एक चांगल्या पद्धतीने स्वतःचा टॉस बनवून घेतलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल टॉस विन नितलस टीमनं टॉस जिंकलाय. डिसिजन गोलंदाजी करणार आहेत 12 चेंडू आणि 9ची गरज आहे. 12 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 9 धावा आता करायचे त्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी नांदगाव टीमला. 9 धावा जर वाचवल्या तर बापदेव पोदी संघ सुद्धा या मॅच वर आपली पकड निर्माण करू शकणार आहे. षटक क्रमांक आता इथून 4 सुरू झाले. टेप बॉल पाहायला मिळणार आहे. तिसरं किंवा चौथं षटक असेल ते टेप बॉलचं आपण वापरू शकता आणि त्यामध्ये मग चौथं षटक आता टेप बॉलचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाज येतोय षटक घेऊन. आकाश पॅट्रिक्सला आपण पाहत आहे. आकाश नामक गोलंदाज सज्ज होतील बॉलिंग मार्कवर. टेप बॉलचं षटक हाताळण्यासाठी तैनात. समोर चेतनला आपण पाहत आहे.
टेप बॉलचं षटक तिसरं किंवा चौथं षटक असेल हे कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. अवांतर बॉल आलाय. सत्यवानजी काकडे सरांचा इशारा येतो आमच्याकडे. अवांतर वाईट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या 30. यावेळेला आपण पाहत आहे डॉट बॉल पाहायला मिळाला. रनसाठी सरसावले होते. आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळतो कारण टेप बॉल हे षटकच असं आहे. जर निर्णायक षटक राहिलं नाही मॅच मध्ये तर सामना शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच पाहायला मिळेल. आणि आकाश पॅट्रिकचा अद्यापर्यंत राहिलेले 2 चेंडू चांगले राहिले बघा. पुढचा बॉल परंतु बॅटच्या प्रॉपर मधोमध स्पीड साऊंड असा आवाज ताकदीचा पुरेपूर वापर आणि आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करतोय चेतन कुटलेचा हा तडाखा. मंचाला दिली जाते सलामी आणि येतोय किंग स्पोर्ट्स आणि आदर्श ट्रॉफीचा हा दमदार षटकार. 6 धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या आता तब्बल 36 या अंकावर. 2 ची गरज आहे. 38 करायच्या आहेत. षटकारानं आता मॅचवर पकड निर्माण करतोय नांदगाव संघ. 2 धावा आता मात्र राहिलेल्या आहेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. परंतु आकाश आता पुढचा बॉल कसा हाताळतोय. यावेळेला आपण पाहत आहे थोडस मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं. कॉलिंग नव्हतं. चेतननं थोडस थांबले होते. नकार दिला होता परंतु मनीष सरसावले होते खेळपट्टीच्या मधोमध. फेकी खराब झाल्याने त्याची एक सिंगल मिळाली. आता मात्र 1 धाव दूर विजयापासून नांदगाव संघ. मनीष स्ट्राईकवर येतोय. सिंगल रन्स आता करायची आहे नांदगाव संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि या वेळेला चौकार आणि विजय फटका. सामना जिंकलाय आयान युवा स्पोर्ट्स नांदगाव संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम नांदगाव. टीम हार्डलक बापदेव पोदी. पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि नांदगाव टीमला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. चला टॉस जिंकला नितलस टीम. आपण डिसिजन जो आहे फिल्डिंग घेतलाय त्याच्यावर आपण अंमल करायचंय लगेच आणि सामना आपण लगेच सुरू करतोय. मॅन ऑफ द मॅच दोन षटक आणि 2 षटकांमध्ये तब्बल 14 धावसंख्या ज्यांनी खर्च केली आणि विकेट्स ज्याने घेतले ते तब्बल 3 विकेट्स घेतले ते मयूर फडके ठरलेत या सामन्याचे सामनावीर. या मयूर.